तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की MPSC भरतीच्या अपडेट संदर्भात। तर बघा मित्रांनो, MPSC एक्झाम संदर्भात एक मोठी बिग न्यूज या ठिकाणी आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। तर बघा, MPSC एक्झाम संदर्भात बिग न्यूज काय आहे ती संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा, सिविक मिररमध्ये आलेली अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। जर आपण या ठिकाणी दिनांक पाहिला तर बघा, गुरुवार 18 एप्रिल 2024 ची बातमी या ठिकाणी आहे। संपूर्ण माहिती काय बघा, MPSCच्या कारभारावर प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेले आहे। कशा पद्धतीने काय संपूर्ण माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया। बघा, कर सहाय्यक पदाच्या निवड यादीमध्ये अर्ज नसलेल्यांचे देखील नावे आल्याने MPSCच्या हेतूवर संशय या ठिकाणी उभा झालेला आहे। जर आपण पाहिलं असेल तर बघा, कर सहाय्यक या पदाचा नुकताच निकाल जाहीर झालेला आहे 15 तारखेला। परंतु बघा, निकाल जाहीर झाल्यानंतर मित्रांनो, त्यामध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला नाही त्या उमेदवारांची देखील नावे त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असल्याने MPSCच्या कारभारावर त्या ठिकाणी हेतूवर संशय निर्माण झालेला आहे। त्यानंतर बघा, बोगस कारभार पुन्हा समोर, जबाबदार अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची मागणी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर बघा, संपूर्ण माहिती काय जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा म्हणजेच MPSCचा बोगस कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे। MPSCने सोमवारी 15 तारखेला कर सहाय्यक पदाचा परीक्षेचा जो काही निकाल आहे तो जाहीर केला। या निकालात अर्ज न केलेल्या उमेदवारांची नावे मुख्य परीक्षेच्या निवड यादीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अर्ज न केलेल्या उमेदवाराचे नाव आल्याने MPSCच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले असून हेतूवर संशय व्यक्त केला जात आहे। तर बघा, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्या उमेदवारांनी अर्जच केलेला नाही आहे त्या उमेदवारांना या ठिकाणी त्या उमेदवारांची जी काही मुख्य यादी असेल त्यामध्ये आपल्याला नावं पाहायला मिळतात। परीक्षेच्या निवड यादीमध्ये त्यांची नावं त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहेत। तर यामुळे मित्रांनो, MPSCच्या हेतूवर या ठिकाणी संशय निर्माण झालेला आहे। तर MPSC आयोगाने ह्या ठिकाणी हा जो काही प्रकार आहे तो सुधारला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आपल्यातर्फे या ठिकाणी केली जात आहे। पाहू शकता बघा, जबाबदारी झेपत नसेल तर राजीनामा द्या अशी देखील मागणी या ठिकाणी केली गेली आहे। त्यासोबतच MPSC कडून दुसऱ्यांदा अशी चूक झालेली आहे। जर आपण पाहिलं असेल तर आधीही अशी चूक या ठिकाणी झाली होती। 2022च्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पूर्वपरीक्षा निकालातही गोंधळ घालण्यात आला होता। या पदासाठी पात्र नसलेले खेळाडू उमेदवार पात्र करण्यात आले होते। त्यावर स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनी आक्षेप घेऊन हा जो काही प्रकार आहे तो समोर आणला होता। तेव्हा प्रशासकीय कारण देऊन निकाल मागे घेण्याची नामुष्की MPSCवर होडवली होती। तर यावेळेस देखील हा जो काही प्रकार आहे तो या ठिकाणी MPSC आयोगाने सुधारला पाहिजे आणि लवकरात लवकर व्यवस्थितरित्या जो काही निकाल असेल तो जाहीर केला पाहिजे आणि हेतूवर या ठिकाणी संशय निर्माण होईल असे जे काही कार्य आहे तिथे झाले नाही पाहिजे। MPSC आयोगामार्फत मित्रांनो हा जो काही प्रकार आहे तो सुधारला गेला पाहिजे। तर बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे MPSC एक्झाम्सच्या संदर्भात। त्याचबरोबर मित्रांनो, MPSCच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या पुढे गेलेल्या आहेत त्यासुद्धा लवकरात लवकर तारखा जाहीर कराव्यात म्हणून देखील या ठिकाणी जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार आहेत त्यांच्याकडून देखील मागणी या ठिकाणी केली जात आहे। त्यासोबतच आपल्या चॅनलमार्फत देखील मागणी केली जात आहे की लवकरात लवकर ज्या काही MPSCच्या परीक्षा पुढे गेलेल्या आहेत त्यांच्या तारखा या ठिकाणी लवकरात लवकर जाहीर झाल्या पाहिजे एवढी विनंती आपण या ठिकाणी MPSC आयोगाला करू शकतो। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।